शिवसेनेचे आमदार निलेश राणे सर आपल्यासोबत आहेत। राणे सर, उद्धव ठाकरे सेनेचा आणखीन एक शिलेदार आज या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे। राजन साळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा या ठिकाणी राजीनामा सादर केलेला आहे। उद्या ते शिवसेनेमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश करतात, काय प्रतिक्रिया असेल? चांगलं आहे, त्यांच्यात संघटन कौशल्य आहे। अनेक वर्ष ते आमदार राहिलेले आहेत। कोकणाचं एका अर्थाने त्यांना सगळं माहिती आहे, सगळे मतदारसंघ त्यांना सगळं त्याचा परिचय आहे आणि परिचयातला चेहरा आहे। आणि उद्धव ठाकरेंना ते सोडून चाललेत, असे अनेक लोक सोडून चाललेत, म्हणजे साधा शिवसैनिक पण सोडून चालला आहे। त्यांना उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्व दिसत नाही, कर्तृत्व दिसत नाही। अशी लोक काही ना काही आता पण जे काय राहिले असतील ना, ते काही ना काही कारणांसाठी असतील, प्रेमासाठी नाही। उद्धव ठाकरेंवर तसं प्रेम करणारा शिवसैनिक नाही। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारी जी कोण आहे संघटनेमध्ये, ती काही ठराविक लोक असतील। त्याच्या पलीकडे जे कोण थांबलेत त्याच्यापैकी काही लोक आता येणाऱ्या काळात येतील, पण ते काय उद्धव ठाकरेंवर प्रेम असल्यामुळे नाही, ते काही कारणांमुळे थांबलेत। ते आता येणाऱ्या तुम्हाला दिवसांमध्ये महाराष्ट्रभर तुम्हाला दिसेल, जिथे जिथे राहिलेत ते पण येतील आता आमच्यात। राजन साळवींना या ठिकाणी गेला उशीर झाला शिवसेनेमध्ये। मी आता त्यांचं राजकीय काय ते कसा विचार करतात हे काय मी सांगू शकत नाही, पण चांगलीच गोष्ट आहे। चांगला माणूस संघटनेला जर मिळाला आणि त्यांच्यात संघटन कौशल्य अनेक वर्षापासून आम्ही ह्या बाजूनी बघत होतो, आता एकत्र बघू। बरं, रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंतचा विचार केला तर फक्त आता एकच आमदार म्हणजे भास्कर जाधवांच्या रूपाने एकच आमदार या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे उद्धव ठाकरे सेनेकडे। हो, मी म्हटलं ना की अनेक लोक आता आमच्या शिवसेनेमध्ये यायला बघत आहेत। रांग मोठी आहे, आता टप्प्याटप्प्याने घ्यायचा कार्यक्रम सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून तुम्हाला लोक याच्यामध्ये जे आता पदाधिकारी आहेत, काही शाखा प्रमुख आहेत, अशी आता रांग लागलेली आहे। नुसते नेतेच बघू नका, खालची संघटना जिल्हा लेवलपासून ते गाव लेवलपर्यंत संघटनाच पूर्ण आता आमच्या शिवसेनेकडे वळते। त्यांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास वाढलेला आहे। त्यांनी जसा पारदर्शक कारभार 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून केला, त्यावरती विश्वास ठेवून संपर्क साहेबांचा आणि सातत्य जे काही साहेबांनी ठेवलं, संघटना कशी चालवावी हे जे शिंदे साहेबांनी दाखवलं, त्याच्यावर प्रभावित होऊन ही जी लोक जी काही कारणास्तव तिकडे होती, आता शिवसेना खरी कुठली ही त्यांनाही कळलं असल्यामुळे ते आता इकडे येत आहेत। विनायक राऊत यांनी व्यवस्थित संघटन कौशल्य सांभाळलं नाही असा आरोपसुद्धा या ठिकाणी सातत्याने उद्धव ठाकरे सेनेकडून होताना पाहायला मिळतोय। तेच कारण देत कदाचित राजन साळवी यांनी राजीनामा दिलेला पाहायला मिळतोय। बघा, मुळात तर विनायक राऊत यांची नेमणूकच उद्धव ठाकरेंनी केली ना, मग चुकला कोण? उद्धव ठाकरे। विनायक राऊत का स्वतःहून नाही आले, उद्धव ठाकरेंनी पाठवले म्हणून आले। आता जर त्यांना पाठवलं नसतं, चांगला माणूस पाठवला असता तर संघटन टिकलं असतं। आता चुकीचा निर्णय, आता भोगायचं, आता भोगा। रिकामीच केली। आम्ही तर मागे पण सांगत होतो की विनायक राऊत पैसे घेऊन पदं देतात, पैसे घेऊन उमेदवारी देतात। आम्ही मागे पण सांगत होतो। आम्ही म्हणून प्रत्येक इंटरव्ह्यूला तुम्हाला किंवा जेव्हा मनोगतात आम्ही उद्धव ठाकरेंचं नाव घेतो, आम्ही तेच सांगतो की आता सर्वात जास्त वेळ आली आहे काय, तर उद्धव ठाकरेंनी आता आत्मपरीक्षण करावं। हे होते शिवसेनेचे आमदार निलेश राणे सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, कुडाळ, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।